महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने प्रतिबंधित केलेल्या आफ्रिकन मांगूर माशांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर इंदापूर पोलीस आणि मत्स्य विभागाने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 6 टन म्हणजेच 6000 किलो बंदी असलेले आफ्रिकन मांगूर मासे जप्त करण्यात आले असून तब्बल 19 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही धडक कारवाई इंदापूर तालुक्यातील शहा गावाजवळील इजगुडे वस्ती परिसरातील एका तळ्याजवळ करण्यात आली। शनिवारी रात्री 8च्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इंदापूर पोलीस आणि मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या पथकाने संयुक्त सापळा रचला। यावेळी एका आयशर टेम्पोची तपासणी केली असता त्यात तब्बल 6000 किलो वजनाचे आफ्रिकन मांगूर मासे आढळून आले। पर्यावरणासाठी अत्यंत घातक असलेल्या या माशांची किंमत सुमारे 4,20,000 रुपये आहे, तर 15 लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण 19,20,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी पुणे हडपसर येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी राजेंद्र रूपचंद राठोड यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे। त्यानुसार मनोज कुमार फिरमालू गुरुदास आणि आयशर चालक रोहिदास रामचंद्र मंजुळकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। आफ्रिकन मांगूर ही जात स्थानिक जल परिसंस्थेसाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत घातक मानली जाते। त्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने याचा पैदास, संवर्धन आणि वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घातली आहे। जप्त केलेले हे 6 टन मासे इंदापूर नगरपालिकेच्या कचरा डेपो येथे प्रशासनाच्या उपस्थितीत खड्डा करून नष्ट करण्यात आले। आरोपींवर भारतीय न्याय संहिता, अन्न सुरक्षा मानके अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस हवालदार शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।